पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ. पाऊले चालती पंढरीची वाट. नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. आपल्या सर्वांनाच आपले पंढरपूरचे विठुराया माहीतच असतील. खरं तर महाराष्ट्रच नाही तर आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत म्हणजेच पंढरपूरची विठू माऊली. तुम्ही कधी विचार केलाय का, आपला विठुराया हा पंढरपुरातच का उभा आहे? तो हात कटीवर ठेवून विटेवरच का उभा आहे? आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी कथा, जी फक्त कथा नाही तर भक्तीचं सर्वात मोठं उदाहरण आहे. ही कथा सुरू होते पुंडलिक नावाच्या एका भक्तापासून. आपले लाडके विठुराया पंढरपुरात कसे आले, त्यामागच्या आख्यायिका एक एक करून आपण जाणून घेऊयात. तर पंढरपुरात विठोबा कसे प्रकटले याविषयी सगळ्यात महत्त्वाची, सर्वांना माहीत असलेली कथा म्हणजे भक्त पुंडलिकाची. त्या आख्यायिकेनुसार द्वापार युगात मुचकुंद नावाचा एक पराक्रमी राजा होता. देवदैत्यांच्या युद्धात देवांनी त्याचं सहाय्य मागितल्यावर राजाने पराक्रम दाखवून देवांना विजय मिळवून दिला होता. देवांनी प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितलं. तेव्हा मुचकुंद म्हणाले की मी अत्यंत श्रमामुळे थकलो आहे आणि मला एकांत ठिकाणी गाढ निद्रा हवी आहे. जो कोणी माझी निद्रा भंग करील तो माझ्या दृष्टिक्षेपाने भस्म व्हावा. देवाने तथास्तु म्हटलं आणि राजा एका गुहेत निद्राधीन झाला. त्यानंतर श्री विष्णू श्रीकृष्ण अवतारात असताना जरासंधाकडून कालयवन नावाचा अत्यंत बलाढ्य राक्षस त्यांच्याकडे युद्धासाठी आला. तो राक्षस शस्त्र किंवा अस्त्राने मरणार नव्हता. भगवान श्रीकृष्णांनी मग युक्तीने त्या दैत्यास त्या गुहेत नेले, जिथे मुचकुंद राजा निद्राधीन झाला होता. झोपलेल्या मुचकुंदावर आपल्या अंगावरचा शेला टाकून स्वतः श्रीकृष्ण अंधारात लपले. भगवान श्रीकृष्णांचा शेला पाहून कालयवनास वाटलं की कृष्ण झोपलाय, म्हणून त्यानं निद्रिस्त असलेल्या राजावर प्रहार केले. त्यामुळे मुचकुंद राजाची निद्रा भंग झाली आणि त्यांनी क्रोधित नजरेने कालयवनाकडे पाहिलं. तसे बघताच त्याच क्षणी तो दैत्य जळून भस्म झाला. नंतर श्रीकृष्णाने राजाला दर्शन देत सर्व प्रसंग सांगितला. तेव्हा मुचकुंद राजाने मला सदैव आपले दर्शन व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने पुढील जन्मी तुझी इच्छा पूर्ण करीन असं वचन दिलं. नंतर मुचकुंद राजा कलियुगात भक्त पुंडलिकाच्या रूपाने जन्माला आले. पुढे ते दिंडीर वनात अर्थातच पंढरपूर क्षेत्राजवळ चंद्रभागेतिरी लोहदंड तीर्थाजवळ वास्तव्य करून राहिले. पुंडलिक मातापित्याचा द्रोह करीत पत्नीच्या हट्टापोटी तिच्यासोबत काशी यात्रेस निघाले. रस्त्यात कुकुट मुनीच्या आश्रमात राहिली. कुकुट मुनींना मातापित्याची निस्सीम सेवा केल्यामुळे अलौकिक सामर्थ्य प्राप्त झालं होतं. गंगा, यमुना, सरस्वती या नद्या आश्रमात रोज त्यांची सेवा करीत असत. हा प्रसंग जेव्हा पुंडलिकाने अनुभवला तेव्हा नद्यांनी देवी रूपात येऊन त्याला उपदेश केला. त्यानंतर पुंडलिकाने मातापित्याची अखंड सेवेची दीक्षा घेतली. तो पुन्हा पंढरीस आला आणि भक्तिभावाने मातापित्यांची सेवा करू लागला. इकडे रुक्मिणी देवींनी श्रीकृष्णांना राधादेवीजवळ बसल्याचे बघितले. हे बघून रुक्मिणी देवींना राग आला. त्या तिथून निघाल्या आणि दिंडीर वनात तपश्चर्या करत बसल्या. त्यावेळी रुक्मिणी देवीच्या शोधार्थ भगवान श्री क्षेत्र पंढरपुरात आले. मुचकुंद राजास पूर्वजन्मी दिलेल्या वराप्रमाणे रुक्मिणीच्या शोधाचे निमित्त साधून ते पंढरपूर या तीर्थक्षेत्री केवळ पुंडलिकासाठी आले. तिथे पुंडलिकांची मातृपितृभक्ती व सेवा पाहून भगवंत संतुष्ट झाले आणि ते पुंडलिकाच्या भेटीसाठी लोहदंड तीर्थाजवळ आले. पुंडलिक मातापित्याच्या सेवेत मग्न असताना भगवंतांनी त्याला समुख दर्शन दिलं. पुंडलिकांनी त्याचे मातापित्याची सेवा कार्य पूर्ण होईपर्यंत देवाला विटेवर उभे राहून प्रतीक्षा करण्याची विनंती केली. भगवंतांनी त्याची प्रार्थना मान्य केली. म्हणूनच पुंडलिकांनी देवाला उभा राहण्यासाठी वीट फेकली.
तेव्हा भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात कटिबद्ध हात ठेवून भक्तांसाठी युगे 28 अजूनही उभा आहे अशी सर्व भक्तांची धारणा आहे. सर्व संतांनी आणि अन्य भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं ही आख्यायिका स्वीकारलेली आहे. त्यामुळेच आजही पंढरपुरात श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाचे दर्शन घेण्याचा संकेत आहे. याच संदर्भात आणखी एक कथा सांगितली जाते, ती म्हणजे दिंडीवनातल्या दिंडीव नावाच्या एका दैत्याचा वध करण्यासाठी श्री विष्णू यांनी मल्लिकार्जुन शिवाचं रूप घेतलं होतं आणि त्याचा वध केला. त्या आख्यायिकेनुसार पंढरपूर येथील भीमतटी दिंडीरवन म्हणून एक ठिकाण आहे. त्याचा त्या कथेतील दिंडीर वनाशी संबंध जोडलेला दिसतो. तसेच आणखीन एक कथा म्हणजे श्रीकृष्णांनी द्वारकेत आल्यानंतरही राधेशी असलेली जवळीक सोडली नाही, म्हणून रुक्मिणी देवी रुसून उपयुक्त दिंडीवनात येऊन राहिली. तिची समजूत काढण्यासाठी श्रीकृष्ण या आपल्या गाई गोपाळांसोबत आले. गोपवेश धारण करून रुक्मिणीस ते भेटायला आले. आपला परिवार त्यांनी पंढरपुराजवळ असलेल्या गोपाळपुरात ठेवला, म्हणून पंढरपुराजवळ असलेल्या गोपाळपुराला वारकऱ्यांच्या वारीत फार महत्त्व आहे. गोपाळपूर हे एक वाडीवाजा गाव आहे. तिथं गोपाळकृष्णाचं मंदिर आहे. त्या मंदिरात भजन गात दिंड्या जातात. गोपाळकृष्णाचा काला दिला जातो. त्यानंतर वारीची सांगता होते. दिंडीरवनात लखुबाई नावाच्या देवतेचं मंदिर असून तिथे तिचा मूळ तांदळा आहे आणि त्यामागे तिचे गजलक्ष्मीचे मूर्तिरूप आहे. कृष्णावर रुसून दिंडीरवनात आलेली रुक्मिणी म्हणजेच ही लखुबाई असं समजलं जातं. त्याचप्रमाणे श्री विठ्ठल यांना कानड असेही म्हणण्यात येतं. संत श्री ज्ञानदेवांनी त्यांना कानडा आणि कर्नाटक अशी दोन्ही विशेषणं लावलेली आहेत. संत एकनाथांनी कानडे देव, कानडे क्षेत्र, कानडे पंढरी असं म्हटलेलं आहे. तर संत नामदेवांनी कानडा विठ्ठल तो उभा भीमा तीरे असा विठुरायाचा उल्लेख केला आहे. कानडा म्हणजे अगम्य अशा अर्थाने संतांनी श्री विठ्ठलांचा उल्लेख केलेला आहे. पंढरपूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर आहे. त्याचे प्राचीन नाव होते पंढरके, जे एक कानडीच नाव आहे. तर विठुरायाचे बहुतेक सेवेकरी कर्नाटकात सुद्धा आढळतात. श्री विठ्ठल हे महाराष्ट्र, कर्नाटकच्या तसेच आंध्र प्रदेशच्या सांस्कृतिक एकतेचे आणि प्रेमाचे प्रतीक आहेत. पांडुरंगाला श्री विष्णूचा अवतार असलेला गोपाळकृष्ण मानलं जातं. अशा पद्धतीने अनेक संत महात्मे, संशोधक यांनी विठ्ठलाबद्दल लिहिण्याचा आणि श्री विठ्ठल नेमके कुठून प्रकट झाले याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक संतांनी श्री विठ्ठल भक्तीचा महिमा गायलेला आहे आणि पंढरपूरची वारी तर जगभरात प्रसिद्ध आहे. वारी म्हणजे आसुसलेल्या भक्तांनी श्री पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूरला पायी जायचे असते. यावेळी अनेक भक्त एकत्र येऊन भजने गातात, कथा करतात आणि पंढरपूरला पायी जातात. तर मित्रांनो, लाखो लोकांना जगण्याचं बळ देणाऱ्या आपल्या या लाडक्या विठुरायाबद्दलची माहिती ऐकून तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा.